हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण आज बघणार आहोत कॅन्सरची सामान्य लक्षणं कोणती आहेत ती. कारण कॅन्सर हा झपाट्याने वाढणारा आजार आहे. मग हा कॅन्सर जर वेळीच आपल्या लक्षात आला, आपण डॉक्टरांकडे वेळीच पोहोचलो, तर त्यावर ट्रीटमेंटसुद्धा लवकर होईल, चांगली होईल आणि पूर्ण या आजारातून तुम्ही बरे होऊ शकाल. म्हणून ही लक्षणं समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण एक लक्षात घ्या, ही जी लक्षणं मी सांगणार आहे, ही लक्षणं इतर आजारांची सुद्धा असू शकतात. त्यामुळे यातलं लक्षण जर आपल्याला दिसलं शरीरामध्ये, तर लगेच डोक्यात घालून घेऊ नका की मला कॅन्सर आहे. तर कॅन्सर आहे की नाही हे तुमचे डॉक्टर ठरवतील. पण त्या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये, त्यासाठी तुम्हाला जागृत करण्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात लक्षणांमध्ये काय दिसेल बरं तुम्हाला कुठे काही गाठ जाणवते का शरीरामध्ये? स्त्रियांना बहुतेक स्तनामध्ये गाठ जाणवते किंवा एखादा लंप मऊ असं मांसल भाग वाढलेला जाणवतो स्किनवर. तसं काही आहे का? असं जर असेल तर तुम्ही डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या. आणि स्त्रियांना सांगावं असं वाटतं की स्तनामधली प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. कॅन्सरच्या गाठी सहसा दुखत नाहीत, पण दुखत नाही म्हणून दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका. गाठ आहे, डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यासोबत निपल तुम्हाला आतमध्ये ओढल्यासारखे वाटतात का? काही निपलवर जखम आहे का? तुमच्या शरीरामध्ये एखादी जखम झालेली आहे, ती लवकर भरत नाही, असं काही आहे का? असं जर असेल तर तुमच्या डॉक्टरांचा जरूर तुम्ही सल्ला घ्या. त्यामुळे गाठ आणि शरीर लंप असेल तर मुळीच दुर्लक्ष करू नका. त्यानंतर ब्लिडिंग. तुम्हाला विनाकारण शरीरामधून कुठून ब्लिडिंग होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यामध्ये तुम्हाला व्हाजायनल ब्लिडिंग होईल, तुमचा मेनोपॉज झालेला आहे, तुमची पाळी गेलेली आहे तरी अचानक ब्लिडिंग होईल. शिवाय तुमच्या पाळीच्या मध्येच कधीतरी ब्लिडिंग होऊ शकतं किंवा इंटरकोर्सच्या वेळी ब्लिडिंग होऊ शकतं किंवा युरिन करताना किंवा युरिनच्या मध्ये तुम्हाला ब्लिडिंग होऊ शकतं. शौचाच्या वेळी ब्लिडिंग होऊ शकतं. जखमा लवकर भरत नसतील, असं काही असेल, ब्लिडिंग होत असेल, तेव्हा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घेतला पाहिजे. म्हणजे कुठूनही तुम्हाला शरीरामध्ये ब्लिडिंग होत असेल, स्तनामधून तुमच्या रक्त येत असेल, तेव्हा सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला हा जरूर घेतला पाहिजे. त्यानंतर वेट लॉस म्हणजे वजन कमी होणं. तुमचं जेवण चांगलं आहे, तुम्ही आराम करत आहात, सगळं काही व्यवस्थित आहे. तुम्ही डायबिटीसमध्ये सुद्धा वजन कमी होतं. तुम्ही शुगर पण चेक केली आहे, तुमचं शुगर पण एकदम नॉर्मल आहे, तरी तुमचं वजन कमी होत आहे. हायपरथायरॉइडिझममध्ये वजन कमी होतं, तो रिपोर्टसुद्धा तुमचा चांगला आहे. अशावेळी कॅन्सर तर नाही ना, याची शंकाही आपण आली पाहिजे आपल्याला. तेव्हा डॉक्टरांकडे जरूर आपण गेलं पाहिजे. त्यानंतर ताप येणं. आता ताप हा एक लक्षण आहे सगळ्या आजाराचं. कुठेही तरी काहीतरी इन्फेक्शन असेल तर आधी आपल्याला ताप हा दिसतो. त्यामुळे ताप आहे म्हणजे कॅन्सर आहे हे मुळीच नाही. ताप हा तुम्हाला रात्रीचा येतो आहे का? रात्री तुम्हाला घाम येतो आहे का? असं जर काही वाटत असेल तर हे कॅन्सर तर नाही ना, हे बघितलं पाहिजे. शिवाय तुम्हाला कुठेच कॅन्सर इन्फेक्शन वाटत नाही आहे, खोकला नाही, युरिन इन्फेक्शन नाही, बाकी तुम्ही सगळ्या ब्लड टेस्ट केल्या आहे, सगळं नॉर्मल आहेत, डेंग्यू नाही, बाकी कुठलेच लक्षण नाहीत तुम्हाला, तरी पण ताप येतो आहे, रात्रीचा येतो आहे, थोडा माइल्ड फिवर असतो तो, असं जर असेल तर तुम्ही यासाठी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. डॉक्टर सगळं इन्व्हेस्टिगेट करतील आणि मग त्यातून काय निदान येतं ते डॉक्टर तुम्हाला सांगतील. त्यामुळे हे सुद्धा लक्षात घ्यायचं. त्यामुळे गाठ, रक्तस्राव, वजन कमी होणं आणि फिवर ह्या 4 गोष्टी आपण पाहिल्यात. त्यानंतर तुम्हाला आतड्याचा कॅन्सर असेल तर काय होऊ शकतं? तुम्हाला कधीतरी पातळ टॉयलेट होईल किंवा कधी एकदम कॉन्स्टिपेशन होईल किंवा तुम्हाला गॅसेसचा त्रास होईल, अपचन होईल. त्यानंतर तुम्हाला अन्ननलिकेचा कॅन्सर असेल तर जळजळ होईल, गिळायला त्रास होईल. असे काही लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला हा घ्या. कारण जळजळ होणं हे तर कॉमन आहे. ॲसिडिटीमध्ये बऱ्याच जणांना हा त्रास होतो. कॉन्स्टिपेशनही बऱ्याच जणांना असतं, पचनाचे त्रास असतात त्यामुळे पण होतं. पण तिथून रक्त जात असेल, सारखं हे प्रॉब्लेम वाढले असतील, तुमचं जेवण चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, तरी पण तुम्हाला हा त्रास वाटत असेल तर जरूर डॉक्टरांचा सल्ला हा घेतला पाहिजे. त्याशिवाय तुमच्या त्वचेवरच्या न भरून येणाऱ्या जखमा असतील, डायबिटीसमध्ये जखमा भरत नाहीत, ते पण कारण नाही आहे, तरी पण तुम्हाला जखमा होत आहेत, लवकर भरत नाही आहे. तुमच्या पाठीवर, हातावर, कुठे अंगावर एखादा तीळ असेल, मोल म्हणतात त्याला, मस असेल,
तर तो मांस अचानक वाढत असेल तर वेळेस तुम्ही यासाठी डॉक्टरांचा सल्ला हा घेतला पाहिजे। त्यानंतर तुम्हाला खोकला येतोय का, हा खोकला बऱ्याच दिवसाचा असेल, महिना होऊन गेला तरी खोकला थांबत नाहीये, खोकल्यामधनं रक्त पडते आहे, टीबीमध्ये अशी लक्षणं दिसू शकतात, पण यासाठी सुद्धा तुम्हाला डॉक्टरांकडे जावं लागेल। डॉक्टर तुमचा एक्सरे करतील, सिटी स्कॅन करतील आणि मग तुमचं निदान होईल की तुम्हाला टीबी आहे की आणखी कुठलं इन्फेक्शन आहे की कॅन्सर आहे। पण कॅन्सर जर असेल तो खूप लवकर पसरतो, म्हणून लवकर लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे। इतकंही सगळ्या तपासण्या करून रिपोर्ट नॉर्मल आले तर खूपच चांगलं, पण उशीर जर झाला तर मग आपल्या हातात काहीच उरत नाही, म्हणून ही लक्षणं समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। शिवाय तोंडामध्ये तुम्हाला फोड आलाय का, त्याला अल्सर म्हणतो आपण, जिभेवर काही फोड आला आहे का, तो लवकर बरा होत नाही, ट्रीटमेंट घेताय तुम्ही तरी पण तो बरा होत नाहीये, असं जर काही असेल तेव्हा सुद्धा या बाबतीमध्ये डॉक्टरचा सल्ला हा जरूर घेतला पाहिजे। किंवा तुम्हाला शरीरामध्ये कुठे वेदना जाणवत आहेत का, तसं तर आताच मी सांगितलं की कॅन्सरची गाठ ही दुखत नसते, पण शरीरामध्ये वेदना अशा होतात की कॅन्सर असतो एका जागेवर, तो इतर अवयवांना ढकलत असतो, ती गाठ आतून वाढत असते, इतर अवयवांना ढकलते, त्यामुळे वेदना होऊ शकतात। किंवा मेटास्टेसिस होतं, म्हणजे कॅन्सर एका ठिकाणी असतो तो दुसरीकडे पसरतो, त्यामुळे सुद्धा वेदना होऊ शकतात। असं जर काही लक्षण असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला हा जरूर घेतला पाहिजे। मग एवढी सगळी ही लक्षणं आहेत, या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये। कुठेही काही तुम्हाला वेगळं वाटलं, नेहमीपेक्षा वेगळं वाटलं तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग एकच करा की घाबरून जाऊ नका। सुरुवातीला लक्षणं दिसले की लगेच कॅन्सर आहे, आता स्त्रियांच्या बाबतीत होतं असं की त्यांना छातीत गाठ लागली की लगेच धावत येतात आणि घाबरून जातात की गाठ आहे, कॅन्सरच झाला असेल। 90% स्त्रियांच्या गाठी या हार्मोन्स प्रॉब्लेममुळे असतात, त्यामुळे निदान होईपर्यंत तरी घाबरून जाऊ नये। निदान झाल्यानंतर डॉक्टर तुम्हाला सांगतील की गाठ कशाची आहे। कुठल्याही लक्षणामध्ये, आता तुम्हाला मी आधी सांगितलं की टॉयलेटमध्ये रक्त पडत असेल तर, आता टॉयलेटमध्ये रक्त फिचरमुळे पडू शकतं, पाईल्समुळे पडू शकतं, पण आपण जर दुर्लक्ष केलं तर कॅन्सर असेल तर तो वाढेल, म्हणून आपल्याला लवकर दाखवायचं आहे। म्हणजे निदान जर होत असेल तर झालं असेल तर वेळीच त्याची ट्रीटमेंट आपल्याला होईल आणि हा आजार लवकर आटोक्यात येतो, खूप ट्रीटमेंट त्याला घ्यावी लागत नाही। म्हणून सगळ्यांनी सावध व्हावं, या लक्षणांकडे लक्ष द्यावं। हा आजार वेळीच लक्षात आला तर चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट यावर होऊ शकते आणि तुम्ही या आजारापासून लवकर मुक्त होऊ शकाल। माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।